माझ्या वरिष्ठाला सांगायला लावा. कलेक्टर साहेब, SP साहेब, CO साहेब, DHO साहेब, माझ्या कर्मचारी सर्व काम अडथळा निर्माण झालेला आहे. माझा पूर्ण कार्यालय बंद पडलेलं आहे सर. ऐका, मी सांगतो, मी आमच्या महिला ऑफिस कपडे सुद्धा ठेवणार नाही. मला कुठल्या गुन्हा चाललंय, मला काय डिपार्टमेंटचा रूल्स आहे. आज बोगस डॉक्टरच्या ज्या विरोधात जे आत्मदहन जे आंदोलन होतं ते पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य विभागाच्या मध्यस्थीमुळे आज आम्ही आंदोलन स्थगित करणार आहे. त्याचे कारण असं आहे की बोगस डॉक्टरवर काल त्यांनी एक ताडीपरगा इथं काय ते कारवाई केलेली आहे आणि लाजरवाणी अशी गोष्ट आहे की तो 8वी नापास बंगाली डॉक्टर निघालेला आहे. तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील तमाम जी काही लोक आहेत त्यांना एक अशी कळकळीची विनंती आहे की 8वी नापास डॉक्टरकडनं तुम्ही स्वतःचे आरोग्य तपासून घेऊ नका, अशी कळकळीची विनंती आहे. आपले स्वतःचे डॉक्टर आहेत आणि वारंवार जर आपले लोक त्यांच्याकडे जात असतील तर त्याला कारण काय आहे की आपले जे डॉक्टर आहेत PSCचे ते डॉक्टर खुर्चीवर बसत नाहीत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या डॉक्टरांनी खुर्चीवर बसा आणि आपल्या तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा. आमची ही वारंवार 2 ते 3 वर्षापासून मागणी आहे, पण आरोग्य विभागाकडून कुठलीही कारवाई कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून 2 ते 3 कारवाई आहेत आणि कमीत कमी तुळजापूर तालुक्यात 100 ते 120 बोगस डॉक्टर आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे याच्यासाठी आम्ही आज आत्मदहन आंदोलन केलं होतं. कारण की त्या आंदोलन ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनं मध्यस्थी करून किंवा आमचं आंदोलन स्थगित करायला लावायला पोलीस डिपार्टमेंट कारणीभूत आहे.